जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट नदीम खान. आपण कायद्यातील कलम 33 ते कलम 40 हा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण NDPS कायद्याबद्दल बोलत आहोत आणि त्याचप्रमाणे आज आपण NDPS अंतर्गत केलेल्या गुन्ह्यांचा खटला कोणत्या न्यायालयात चालवते, तसेच NDPS तरतुदीनुसार जामिनावरील बंदीचे स्वरूप काय आहे आणि तिसरे म्हणजे NDPSच्या तरतुदीनुसार जामिनावरील बंदीचे स्वरूप काय आहे, गृहीत धरणे जेव्हा तुम्ही पाहता की सामान्य आरोपीला शिक्षा होते तेव्हा असे का घडते याबद्दल आपण इथे बोलू. तसेच गृहीतकाबद्दलची तरतूद देखील आहे. तर प्रथम आपण जाणून घेऊया की न्यायालय कोण आहे आणि NDPS कृती अशा गोष्टी हाताळण्याचा अधिकार कोणत्या न्यायालयांना असेल. जाणीव खटला घेण्याचा आणि खटला चालवण्याचा अधिकार कोणाला असेल. मग या संदर्भात कलम 36 पहा. ते विशेष न्यायालयांच्या स्थापनेबद्दल बोलते. तर ही विशेष न्यायालय कोण स्थापन करेल हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. कलम 36 मध्ये असे म्हटले आहे की राज्य सरकार या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचा जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करेल, ज्याबद्दल तुम्ही कलम 15 ते 32 पर्यंत वाचले आहे. आता विशेष न्यायालय स्थापन झाली आहेत आणि न्यायालय स्थापन झाली आहेत तेव्हा तिथे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती होईल. तर जेव्हा तुम्ही कलम 36चे उपकलम 3 पाहता तेव्हा असे म्हटले आहे की सत्र न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून काम केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती विशेष न्यायालयात नियुक्तीसाठी पात्र राहणार नाही. तर राज्य सरकार विशेष न्यायालय स्थापन करेल आणि कोणाला विशेष न्यायाधीश बनवले जाईल. उपकलम 3 मध्ये असे म्हटले आहे की NDPS अंतर्गत केवळ सत्र न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश दर्जाची व्यक्तीच विशेष न्यायाधीश होऊ शकते. तिसरे म्हणजे त्यांची नियुक्ती कोण करणार. राज्य सरकारने विशेष न्यायालय स्थापन केले आहेत आणि आता तुम्हाला हे 2 अधिकारी नियुक्त करायचे आहेत. सत्र न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश कोण नियुक्त करेल. म्हणून उपकलम 2 सांगते की विशेष न्यायालयाचा एकच न्यायाधीश असेल आणि तो एकच न्यायाधीश राज्य सरकार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने नियुक्त करेल. म्हणून आम्हाला 3 गोष्टी मिळाल्या. विशेष न्यायालय कोण स्थापन करेल. राज्य सरकार. कोणते न्यायाधीश विशेष न्यायाधीश बनू शकतात. म्हणून ज्यांनी सत्र न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून ज्यांनी काम केले आहे तेच विशेष न्यायाधीश बनू शकतात. त्यांना विशेष न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त करेल. म्हणून राज्य सरकार ते करेल. उच्च न्यायालयाचा सल्ला मसलत करून विशेष न्यायाधीशांची नियुक्ती कशी करेल. राज्य सरकार नियुक्ती करत आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची सल्ला मसलत करून उच्च न्यायालय कोण असेल. या सर्व सोप्या गोष्टी आहेत, हे तुम्ही पाहू शकता. मग प्रश्न येतो की स्थापन झालेली विशेष न्यायालय NDPSच्या सर्व गुन्ह्यांचा तपास करतील का. ते सर्व गुन्ह्यांची दखल घेतील का. तसे नाही. कलम 36 मध्ये असे म्हटले आहे की फक्त 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा खटला विशेष न्यायालयांद्वारे चालवला जाईल. म्हणजे 9 वर्षापेक्षा कमी वयाच्या गुन्ह्यांचा खटला CRPCच्या वेळापत्रकानुसार चालवला जाईल. म्हणून 2 श्रेणींचा उल्लेख केला आहे. NDPS गुन्ह्यांच्या खटल्यासाठी 2 प्रकारच्या न्यायालयांचा उल्लेख केला आहे. एक विशेष न्यायालय जे तुम्हाला नुकतेच 36 मध्ये वाचले आहे. असे म्हटले होते की ज्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे त्यांचा खटला विशेष न्यायालयांद्वारे चालवला जाईल. तर 3 वर्षापर्यंतच्या गुन्ह्यांचं काय. असे म्हटले होते की 3 वर्षापर्यंतच्या गुन्ह्यांचा खटला CRPCच्या तरतुदीनुसार चालवला जाईल. तर तुम्ही CRPC मधील शेड्यूल पाहिले तर पहिल्या शेड्यूलचा दुसरा भाग सांगतो की इतर कायद्याअंतर्गत कोणतेही न्यायालय गुन्हा चालवेल. म्हणून 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा खटला विशेष न्यायालयांद्वारे चालवला जाईल. परंतु 3 वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यांचा खटला CRPCच्या तरतुदीनुसार चालवला जाईल. दुसरे म्हणजे जेव्हा केस या न्यायालयात जाईल तेव्हा तुम्ही कलम 190 CRPC वाचता तेव्हा मॅजिस्ट्रेटकडे दखल घेण्यासाठी 3 पर्याय होते. पहिला तो पोलीस अहवाल तक्रारीच्या आधारे दखल घेऊ शकत होता आणि तिसरा तो स्वतःहून दखल घेऊ शकत होता. परंतु जेव्हा तुम्ही कलम 36 वाचता त्याचा वर्ग ड 36च्या उपकलम 1 वर्ग ड वाचता तेव्हा विशेष न्यायाधीश येथे अशी दखल घेतील. तथ्यांचा पोलीस अहवाल किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने या संदर्भात अधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवर 2 प्रकारे दखल घेतली जाईल. एक आहे 173(2) अंतर्गत पोलीस अहवाल सादर केला जात आहे आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अधिकृत केलेल्या लोकसेवकाकडून तक्रार सादर केली जात आहे तेव्हाच विशेष न्यायालय दखल घेईल आणि ही या विशेष न्यायालयाची खासियत आहे.
जेव्हा आपण पाहतो की विशेष न्यायालय अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश म्हणून कोण काम करत आहे, जेव्हा आपण CRPCचे कलम 193 वाचतो, तेव्हा ते अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश थेट प्रकरणाची दखल घेणार नाहीत. गोष्टी मॅजिस्ट्रेटकडून केल्या जातील असे प्रतिबंधित करते. परंतु जेव्हा आपण विशेष न्यायाधीशांबद्दल बोलतो, तेव्हा विशेष न्यायाधीशांना थेट दखल घेण्याचा अधिकार आहे. म्हणजेच तुम्ही तिथे थेट तक्रार सादर करू शकता आणि पोलीस अहवाल थेट सादर करू शकतो. म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पोलीस अहवालावर किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या सरकारी सेवकाने सादर केलेल्या तक्रारीवर विशेष न्यायाधीश कसे दखल घेतील. तर तो थेट दखल घेऊ शकतो जरी ते अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश असले तरी. मग आपण जामिनीबद्दल बोलूया. जामिनाबद्दल काय तरतूद आहे, रिमांडबाबत काय तरतूद आहे NDPS ऍक्ट अंतर्गत. म्हणून जेव्हा तुम्ही 36A च्या उपकलम 1 च्या कलम ब पाहता, तेव्हा पहिला रिमांड 137 CRPC अंतर्गत रिमांड असतो. 167 मला वाटतं, हो 167 CRPC अंतर्गत रिमांड असतो. जर तुम्हाला आठवत असेल, 167 CRPC अंतर्गत दंड अधिकाऱ्यांना रिमांड देण्याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, 24 तासांच्या आत तपास पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला त्या अटक केलेल्या व्यक्तीला दंड अधिकाऱ्यांसमोर हजर करावे लागते आणि दंड अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच त्याला कोठडीत ठेवता येते. 167 अंतर्गत दंड अधिकाऱ्यांचा अधिकार असा आहे की जर NDPS कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा असेल तर दंड अधिकारी फक्त पहिला रिमांड देऊ शकतात. एकदा दंड अधिकाऱ्यांनी रिमांड मंजूर केला, त्यानंतर तो रिमांड देऊ शकत नाही. मॅजिस्ट्रेट फक्त एकदाच रिमांड देऊ शकतात. नंतरचा रिमांड कोण देईल? त्यानंतरचा रिमांड विशेष न्यायाधीश देतील. म्हणून लक्षात ठेवा की NDPS कायद्याअंतर्गत मॅजिस्ट्रेटला अधिकार आहेत. जेव्हा पोलीस रिमांडसाठी त्यांच्याकडे येतात, तेव्हा ते फक्त एकदाच रिमांड देऊ शकतात. जर पोलिसांना नंतरचा रिमांड हवा असेल तर मॅजिस्ट्रेट त्यांना पुढील रिमांडसाठी कुठे पाठवतील? आता तुम्हाला या खटल्याची सुनावणी करण्याचे अधिकार असलेले विशेष न्यायाधीशाकडे जावे लागेल. जेव्हा तुम्ही उपकलम 2 पाहता, जेव्हा तुम्ही 167 CRPC पाहता, तेव्हा तिथे लिहिलेले आहे की मॅजिस्ट्रेट वेळोवेळी कस्टडी देऊ शकतात. परंतु तिथे लिहिले आहे की मॅजिस्ट्रेट वेळोवेळी कस्टडी देऊ शकतात. वेळोवेळी कोणताही शब्द नाही. फक्त एकदाच लिहिले आहे की जर मॅजिस्ट्रेटला ते योग्य वाटले तर एकूण 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी जिथे असे मॅजिस्ट्रेट जर दंड अधिकारी, न्यायिक दंड अधिकारी असेल तर तो कार्यकारी दंड अधिकारी असेल तर 7 दिवसांसाठी, म्हणून येथे वेळ हा शब्द वगळण्यात आला आहे. त्यावरून आपल्याला कळते की दंड अधिकारी फक्त एकदाच रिमांड देऊ शकतात. त्यानंतर जर रिमांड आवश्यक असेल तर सत्र न्यायालयात जावे लागेल आणि सत्र न्यायालयात जे एक विशेष न्यायालय आहे त्याला दंडाधिकारीचे सर्व अधिकार असतील, जे CRPC दंड अधिकारीला देते. तर तुम्ही जे म्हणत होता ते म्हणजे रिमांडबाबत काम कसे केले जाईल. NDPS कायद्यानुसार CRPC मध्ये इतर गुन्ह्यांसाठी केल्याप्रमाणे JMFC पहिला रिमांड देऊ शकतो. परंतु एकदा रिमांड दिल्यानंतर दंड अधिकारी त्यानंतर रिमांड देणार नाही. त्यानंतर खटला कुठं जाईल? तो विशेष न्यायालयात जाईल आणि विशेष न्यायालय निर्णय घेईल की रिमांड द्यायची आवश्यकता आहे की नाही. आणखी एक समस्या उद्भवते की विशेष न्यायाधीश सत्र न्यायाधीश आहेत. विशेष न्यायाधीश रिमांड स्वीकारत नाही. कलम 167 मध्ये दंड अधिकारी हा शब्द लिहिलेला आहे, परंतु न्यायालय हा शब्द लिहिलेला नाही. तर NDPS याबद्दल स्पष्टीकरण देते की कलम 167 मध्ये जिथे मॅजिस्ट्रेट लिहिले आहे, तिथे जेव्हा आपण NDPS कायद्याअंतर्गत काम करतो तेव्हा मॅजिस्ट्रेटमध्ये सेशन जज हा शब्द समाविष्ट केला जातो. मग जेव्हा तुम्ही दुसरी तरतूद वाचता की डिफॉल्ट जामीन, तेव्हा डिफॉल्ट जामिनीची संकल्पना आहे की जेव्हा तुम्ही CRPC वाचता तेव्हा कलम 167 मध्ये 2 कालावधी दिले आहेत, एक 60 दिवसांचा आणि दुसरा 90 दिवसांचा. म्हणून जर एखाद्या व्यक्तीचा रिमांड चालू असेल, जर एखादी व्यक्ती कोठडीत असेल तर तो न्यायालयीन कोठडीत असेल आणि त्याच्याविरुद्ध खटल्याची चौकशी सुरू असेल. जर गुन्ह्याचा तपास सुरू असेल तर त्यासाठी 10 वर्षापर्यंतची शिक्षा असेल तर आरोपपत्र 60 दिवसांच्या आत सादर करावे. जर आरोपपत्र सादर केले नाही तर आरोपीचा डिफॉल्ट जामिनाचा अधिकार उठवला जातो. आणि जर गुन्हा अशा गुन्ह्याव्यतिरिक्त असेल ज्यासाठी किमान शिक्षा 10 वर्ष आहे किंवा जन्मठेपेची मृत्यूदंडाची तरतूद आहे, तर तुम्हाला 90 दिवसाच्या आत चलन सादर करावं लागतं. अन्यथा आरोपीला डिफॉल्ट जामिनाचा अधिकार मिळतो.
तर 167 CRPC द्वारे नियंत्रित डिफॉल्ट जामिनाचा अधिकार NDPS मध्ये लागू होईल का, जसा येथे आहे. म्हणून लक्षात ठेवा की NDPS मध्ये लागू होणार नाही. लक्षात ठेवा की NDPS मध्ये कलम 137 तुम्हाला 60 दिवस आणि 90 दिवसांचा 2 कालावधी देते. 167 मध्ये तुम्हाला 60 दिवस आणि 90 दिवसांचे 2 कालावधी मिळतात. पण जेव्हा तुम्ही NDPS बद्दल बोलत होता तेव्हा 90 दिवसांचा कालावधी नसतो. 2 कालावधी असतात. एक 60 दिवसांचा आणि दुसरा 180 दिवसांचा. 60 दिवस अशा गुन्ह्यांसाठी असतात ज्याच्यासाठी 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. त्या गुन्ह्यांसाठी चालान सादर करण्याची कालावधी 60 दिवसांची असते. उर्वरित गुन्ह्यांसाठी जिथे गुन्हा व्यावसायिक प्रमाणाशी संबंधित असतो किंवा कलम 19 अंतर्गत तो शेतकऱ्याच्या हालचाली संबंधित असतो. कलम 24 जेव्हा तुम्ही ऑपरेशनमध्ये सहभागी असता की तुम्हाला भारतावर NDPS सामग्री मिळाली आहे आणि ती पुरवली आहे, किंवा कलम 27 अंतर्गत जेव्हा तुम्ही बेकायदेशीर व्यापारात सहभागी असता आणि किंवा तुम्ही व्यावसायिक प्रमाणाशी संबंधित गुन्हा केला असेल, तर येथे CRPC मध्ये तुम्हाला सामान्यतः मिळणाऱ्या डिफॉल्ट जामिनीच्या संबंधात 90 दिवसांचा कालावधी 180 दिवसांचा होतो. म्हणून येथे आपल्याला फक्त 2 कालावधी मिळतात. एक 60 दिवसांचा आणि दुसरा 180 दिवसांचा. म्हणून जर गुन्हा 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा असेल आणि 60 दिवसांच्या आत चलन सादर केलं गेलं नाही तर आरोपीला जामिनाचा अधिकार निर्माण होतो. किंवा जर गुन्हा कलम 19, कलम 27, कलम 24 किंवा व्यावसायिक प्रमाणाशी संबंधित असेल आणि 180 दिवसाच्या आत चलन सादर केले गेले नाही तर आरोपीला जामिनाचा अधिकार निर्माण होतो. जामिनाचा अधिकार म्हणजे आरोपीचा अनिवार्य अधिकार आणि जर आरोपपत्र सादर केले गेले नाही किंवा इतक्या दिवसांच्या आत अहवाल सादर केला गेला नाही तर न्यायालयाला आरोपीला जामीन द्यावा लागेल. आता आणखी एक गोष्ट समोर येते की NDPS अभियोक्त्याला आणखी एक मुदतवाढ देते की तुम्ही 180 दिवसांची मर्यादा 1 वर्षापर्यंत वाढवू शकता. म्हणजे कोणाविरुद्धही 1 वर्षासाठी चलन सादर केले जाऊ नये आणि त्याला कोठडीत ठेवता येईल. 1 वर्षासाठी ही एक अतिशय कठीण तरतूद आहे. आपण असे म्हणू शकतो की उर्वरित कायद्यात तपास संस्थेला जास्तीत जास्त 90 दिवसांच्या आत चलन सादर करण्याची जबाबदारी आहे आणि येथे आपण 180 दिवसांची मुदतवाढ देत आहोत. तुम्ही ते 180 दिवसांसाठी सादर करू शकता. म्हणजे आरोपी 180 दिवसांसाठी कोठडीत राहील. म्हणजे चलन सादर न करता. आणि त्यानंतर आम्ही दुसरा पर्याय देतो की जर सरकारी वकिलांनी अहवाल सादर केला आणि न्यायाधीशांनी त्या सरकारी वकिलांच्या अहवालांना खात्री पटली तर ते 180 दिवसाचा कालावधी 1 वर्षापर्यंत वाढवू शकतात. म्हणजेच कोणताही आरोपी NDPS कायद्याअंतर्गत चलन सादर न करता 1 वर्ष तुरुंगात राहू शकतो. परंतु सादर होणाऱ्या सरकारी वकिलांच्या अहवालात काही औपचारिकता असायला हव्यात, म्हणजेच वाढवता येतो. तर सरकारी वकिलांनी अहवाल सादर केला आणि न्यायालयाला चलन सादर करण्याची 1 वर्षाची संधी देण्याची विनंती केली तर आरोपीचा 180 दिवसाचा निर्माण होणारा जामीन रद्द करण्याचे अधिकार कमी केली जाऊ शकते. आणि जर न्यायालयाने एक संधी दिली तर तो कालावधी 1 वर्षापर्यंत वाढवला जाईल. म्हणून तुमचा जामीन रद्द करण्याचा अधिकार आधीच वाढवला गेला होता. आता जिथे तो 90 दिवसात मिळवला होता तो 180 दिवसात दिला जात आहे आणि 180 दिवसांचा कालावधीही 1 वर्षापर्यंत वाढवला जात आहे. जर सरकारी वकिलांनी अहवाल सादर केला आणि न्यायालय त्यांच्या अहवालाशी सहमत असेल तर कोणत्याही अटीवर म्हणून सरकारी वकिलांचा अहवाल सादर केला जाईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायचा असेल तेव्हा सरकारी वकिलांचा हा डिफॉल्ट जामिनाचा अधिकार वाढवला जातो. अहवाल सादर केला जाईल तेव्हा त्या सरकारी वकिलाचा अहवालात कोणत्या गोष्टी असाव्यात. तर सर्वप्रथम आपण हे स्पष्ट करूया की कायद्याने दिलेल्या 180 दिवसाच्या आत चलन का सादर केले गेले नाही. आपण तपास का पूर्ण करू शकलो नाही. तपास यंत्रणेला 180 दिवसाचा मूळ कालावधीत तपास पूर्ण करणे शक्य झालेलं नाही. म्हणून प्रथम हे सांगावे लागेल की जर 180 दिवसाचा कालावधी 1 वर्ष महत्त्वाचा अजून एक वाढवायचा असेल तर सरकारी वकिलाला अहवाल सादर करावा लागेल. म्हणून सरकारी वकिलाला अहवाल सादर करावा लागेल आणि त्या अहवालात सांगावे लागेल की तपास यंत्रणाला 180 दिवसात तपास पूर्ण करणे शक्य नाही. दुसरे म्हणजे सरकारी वकिलाचा अहवाल असावा हे सांगावे लागेल. अहवाल फक्त सरकारी वकिलाने सादर करावा लागेल आणि या अहवालात तपासाची प्रगती देखील दर्शवावी लागेल. चौथे म्हणजे आरोपीला 180 दिवसाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवण्याची सक्तीचे कारण त्यात नमूद केले पाहिजे.
तुम्हाला हे देखील सांगावे लागेल की आम्ही आरोपीला 180 दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात का ठेवायचे हे सांगावे लागेल. प्रथम तुम्हाला तपासाची प्रगती सांगावी लागेल. दुसरे म्हणजे तुम्हाला हे सांगावे लागेल की आम्हाला 180 दिवसात ते काम का पूर्ण करू शकत नाही. तपास संस्था तपास का पूर्ण करू शकत नाही. दुसरे म्हणजे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्हाला तुमच्या तपासाचा अहवाल देखील सांगावा लागेल. प्रगती देखील सांगावी लागेल आणि तिसरे म्हणजे तुम्हाला हे कारण द्यावे लागेल की आम्हाला या आरोपीला 180 दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात का ठेवावं लागेल. जेव्हा सरकारी वकिलांकडून असा अहवाल येतो, तेव्हा आरोपीला नोटीस बजावण्याची जबाबदारी न्यायालयाची असते. आरोपीला नोटीस बजावली पाहिजे. कलम 36 मध्ये तुम्हाला हे लिहिलेले आढळणार नाही. नोटीसच्या बाबतीत अनेक निकाल आलेले आहेत. त्या निकालांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा 180 दिवसापासून 1 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आरोपींची सुनावणी झाली पाहिजे. आरोपींना नोटीस दिला पाहिजे आणि तुम्ही ज्या कारणांचा उल्लेख करत आहात, त्या आधारावर तुम्हाला असे वाटते की आम्ही 1 वर्षासाठी चलन सादर करू नये आणि आम्हाला 1 वर्षाची संधी मिळावी. ते कारण असे असू नये की ते तपास संस्थेचं अपयश दर्शवते. याचा अर्थ असा की तपास संस्था स्वतः अपयशी ठरते, त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडत नाही आणि नंतर मुदतवाढ मिळवण्यासाठी जाते. तरतुदीमध्ये हे विशिष्ट कारण काय असू शकतात हे नमूद केलेले नाही. कायद्यात कोणते कारण असतील ज्यांच्या आधारावर वेळ वाढवला जाईल आणि हे सांगितलेले नाही. परंतु तपास पूर्ण झाल्यावर तर्कसंगत प्रवेश असणे आवश्यक आहे. ते सबब किंवा तपासाच्या बाजूने सुस्ती किंवा निष्क्रियता किंवा निष्काळजीपणा असू नये. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतः तपास करू नये. तुम्ही 180 दिवस बसून राहता आणि नंतर न्यायालयाला सांगता की आम्हाला 1 वर्षाचा वेळ द्या. आम्ही अजून तपास करू शकलो नाही. तपासात कोणतीही बेपर्वाई किंवा निष्काळजीपणा किंवा सुस्ती असू नये. जर तपास यंत्रणेने स्वतः अनियमित किंवा निष्काळजीपणे केला असेल, तर मुदतवाढ मिळणार नाही. जर गोष्टी अशी होती की जेव्हा तुम्ही डिफॉल्ट जामिनाबद्दल बोलत होता, NDPS कायद्यात डिफॉल्ट जामिनाची तरतूद 60 दिवस आणि 180 दिवस अशा 2 कालावधीसाठी उपलब्ध आहे. ज्या गुन्ह्यांसाठी 10 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा आहे, 60 दिवसानंतर 61व्या दिवशी तुम्हाला तो अधिकार मिळतो की चलन अद्याप सादर केले नाही आणि आम्हाला डिफॉल्ट जामीन मिळाला पाहिजे. परंतु जर तो कलम 19, कलम 27, कलम 24 किंवा व्यावसायिक प्रमाणाखाली गुन्हा असेल, तर तुम्हाला 180 दिवस तो अधिकार मिळतो. 180 दिवसानंतर तुम्हाला डिफॉल्ट जामीन मिळेल. यासोबतच आणखी एक तरतूद आहे की 180व्या दिवशी उद्भवणारा तुमचा हा अधिकार सार्वजनिक करावा. तो सरकारी वकिलांच्या अहवालाद्वारा कमी करत येतो. परंतु सरकारी वकिलांच्या अहवालासह काही औपचारिकता नमूद केल्या आहेत. कलम 36 च्या उपकलम 4 मध्ये तरतुदी देखील हे उपलब्ध आहे की प्रथम हे सांगावे लागेल की 180 दिवसात तपास पूर्ण का शक्य नाही. ज्या अटींबद्दल आपण बोलत होता त्या अहवालात सांगितल्या पाहिजेत. दुसरे म्हणजे विशेष सरकारी वकिलांनी तपासाची प्रगती सांगावी लागेल. तिसरे म्हणजे आरोपीला 180 दिवसांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवण्याची कारणे अहवालात दाखवावी लागेल. ज्या 3 गोष्टी आम्ही अहवालात सांगत होतो, चौथी गोष्ट म्हणजे आरोपीला नोटीस द्यावी लागेल. हे निकालांमधून आलेले आहे. म्हणून या 3 गोष्टी ज्या अहवालात असाव्यात, तरतुदीत म्हटले आहे की प्रथम तुम्ही 180 दिवसांच्या आत तपास का पूर्ण होत नाही हे सांगावे. दुसरे म्हणजे तुम्ही तपासाचा अहवाल देखील सांगावा. तिसरे म्हणजे तुम्ही आरोपीला 180 दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात का ठेवावे याचे कारण देखील सांगावे. त्यानंतर आपण सरकारी वकिलांचा अहवाल काय असेल याबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही न्यायाधीश म्हणून प्रॅक्टिस करता किंवा काम करता, हा अहवाल खूप महत्त्वाचा ठरतो. डिफॉल्ट जामिनाची अट यातील एक महत्त्वाचा खटला म्हणजे संजय कुमार केडिया विरुद्ध NCB आणि इतर 2010 चा आहे. तो डिफॉल्ट जामिनाशी खूप चांगल्या प्रकारे व्यवहार करतो आणि सरकारी वकिलांच्या अहवालाबद्दल देखील सांगतो की असे होऊ नये की सरकारी वकील यांचा अहवाल असा असावा की सरकारी वकिलांनी पोलिसांनी तयार केलेला अर्ज पुढे पाठवावा. या निकालात असे म्हटले होते की सरकारी वकिलांचे स्वतंत्र मत लागू केले पाहिजे. असे होऊ नये की सरकारी वकील फॉरवर्डिंग एजन्सीसारखे काम करतात. त्यात काही साहित्य असले पाहिजे. ते असे वाटले पाहिजे की सरकारी वकिलांनी त्यात त्यांचे मत वापरले आहे. 180 दिवसात तपास का पूर्ण झाला नाही? तुम्हाला आणखी अटक का हवी? आणि त्याची विशिष्ट कारणे सरकारी वकिलांच्या अहवालात इतक्या गोष्टी असल्या पाहिजेत. तरच तुम्हाला मुदतवाढ मिळेल.
हो, हे निश्चित खरे की जेव्हा आपण 37 वर्षाचे अ, असतो, तेव्हा जर तुम्ही कलम 37 वाचले, तर तुम्हाला दिसेल की जामीन मोठ्या कष्टाने दिला जात होता दिला जात आहे. परंतु कलम 37 ची अट डिफॉल्ट जामिनावर लागू होत नाही आणि तुम्ही युनियन ऑफ इंडिया विरुद्ध थम्मी सरसी 1995 चा निकाल लिहू शकता. जामिनाच्या संदर्भात तुम्हाला कलम 37 मध्ये आढळणारी रिग्रेशन अट, ती रिग्रेशन अट डिफॉल्ट जामिनावर लागू होत नाही. तर या गोष्टींवर चर्चा झाली की तुम्ही डिफॉल्ट जामिनाकडे पाहता किंवा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्ही पाहिले असेल की पोलीस डिफॉल्ट जामिनाची तरतूद टाळण्यासाठी अपूर्ण चलन सादर करतात. पोलिसांनी अपूर्ण चालन सादर केले. आता चलन सादर झाल्यानंतर ते म्हणतील की त्याला डिफॉल्ट जामीन मिळणार नाही, तर ते तसे नाही. जर तुम्ही एनडीपीएस कायद्याबद्दल बोलतात, तर एनडीपीएस कायद्यानुसार जर पूर्ण चलन सादर केले गेले असेल तर डिफॉल्ट जामिनाचा अधिकार आरोपीकडेच राहील. अपूर्ण चलन सादर करून डिफॉल्ट जामिनाचा अधिकार संपवता येत नाही. आता आपण चलन अपूर्ण आहे का हे आधी स्वीकारू. प्रथम एनडीपीएस कायद्यातील तरतुदी असे दर्शवतात की तुमच्याकडे अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ आढळले आहे, तर सर्वप्रथम असा लेख असावा की तुमच्याकडे गांजा जप्त झाला आहे किंवा तुमच्याकडून कोकेन जप्त झाले आहे. आता जर ती वस्तुस्थिती नसेल आणि एखाद्याला ताब्यात घेतले असेल आणि कोणतीही वसुली झाली नसेल, तर फक्त एका खबऱ्याकडून माहिती मिळाली असेल की ही व्यक्ती गांजा व्यापारात सहभागी आहे आणि तो पकडला गेला आणि तो डिफॉल्ट जामीन टाळण्यासाठी त्याच्याविरुद्ध चलन देखील सादर केलं गेलं नाही, परंतु तरीही तो गांजा सापडला नाही, तर इथे डिफॉल्ट जामिनाची तरतूद अपूर्ण चलन सादर केल्यास आरोपीला जामिनात फायदा होईल. जर तुम्ही IPC मध्ये उर्वरित कायद्याकडे पाहिला तर 173(2) ची अट पूर्ण झाली असेल तर तुम्हाला डिफॉल्ट जामिनाचा लाभ मिळणार नाही. पण एनडीपीएस कायद्यानुसार जर चलन अपूर्ण असेल, पोलीस अहवाल अपूर्ण असेल, तर तुम्हाला डिफॉल्ट जामिनाचा लाभ मिळेल. इतर काही गोष्टी आहेत, परंतु सध्या आम्हाला वाटत नाही की इथे अधिक चर्चा करणे आवश्यक आहे. आपण मुख्य विषयाच्या पलीकडे जाऊ. आता प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा तुम्ही कलम 260 CRPC वाचता, तेव्हा कोणत्याही गुन्ह्यासाठी समरी खटला चालवला जाईल आणि कोणत्या गुन्ह्यांसाठी किती कालावधीसाठी शिक्षा आहे, याबद्दल वेगवेगळ्या तरतुदी आहेत. म्हणून कलम 36 अ चा उपकलममध्ये असे म्हटले आहे की CRPC मध्ये जे काही लिहिले आहे ते CRPCच्या अटी विसरून जा. जेव्हा तुम्ही एनडीपीएस कायद्याअंतर्गत बोलता, तेव्हा त्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही. त्याचा थोडक्यात खटला चालवता येतो. म्हणून प्रश्न असा देखील उद्भवतो की एनडीपीएस कायद्याअंतर्गत किती कालावधीसाठी शिक्षा आहे, त्याचा थोडक्यात खटला चालवता येतो का? म्हणून लक्षात ठेवा की ज्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, त्यांचा थोडक्यात खटला चालवता येतो. आता थोडक्यात विचार करण्याचा मुद्दा समोर आला आहे, तेव्हा डिफॉल्ट जामिनासाठी तरतुदी लक्षात ठेवा. येथे निश्चितच एक प्रश्न उद्भवतो आणि आपण अनेकदा गोंधळून जातो की डिफॉल्ट जामीन 1 वर्षासाठी किंवा 90 दिवसासाठी किंवा 180 दिवसासाठी किंवा 60 दिवसांसाठी मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की 90 दिवसांचा कालावधी या कायद्यात नाही, तो 180 दिवसाचा आहे आणि सरकारी वकिलांच्या अहवालावर तो वाढवता येतो. जर तुम्ही व्यक्त केलेले कारण अहवालात नमूद केले असेल, तर तो 1 वर्षापर्यंत वाढवता येतो. मग आपण या न्यायालयांबद्दल बोलूया. जे विशेष न्यायालय बनवले आहेत, या विशेष न्यायालयांमध्ये अभियोजन पक्षाच्या वतीने काम करणारी व्यक्ती कोण असेल? म्हणून कलम 36C म्हणजे कलम 36 क मध्ये असे म्हटलं आहे की विशेष न्यायालयासमोर खटला चालवणारी व्यक्ती सरकारी वकील मानली जाईल. विशेष न्यायालयासमोरही हा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला माहिती आहे की फिर्यादी पक्षाच्या वतीने कोण काम करेल? अहवाल कोण सादर करेल? फक्त तुम्ही 37 पाहत होता. मग कोण आक्षेप घेईल? म्हणून कलम 36 क मध्ये असे म्हटले आहे की येथे तो सरकारी वकील मानला जाईल जो कोणी विशेष न्यायालयासमोर खटला चालवेल, तो सरकारी वकील मानला जाईल. मग आपण जामिनाशी संबंधित तरतुदींबद्दल बोलूया. तुम्ही कलम 37 डिफॉल्ट जामीन मध्ये वाचला आहे. आता कलम 37 वर येऊया. कलम 37 चे शीर्षक होते की गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र हे 2 गोष्टी सांगते. परंतु हे शीर्षक दिशाभूल करते. असे अनेक निकाल आले आहेत की आपल्याला दिशाभूल करतात. आम्ही त्या निकालांबद्दल तुमच्याशी चर्चा करू. 1985 च्या मूळ कायद्यातील कलम 37 पाहिल्यावर मूळ कायद्यात असे म्हटले होते की मूळ कायद्यातील कलम 37 मध्ये असे म्हटले आहे की कायद्यातील गुन्हे दखलपात्र असतात. त्यात जामिनाबद्दल काहीही सांगितले नव्हते.
1985 मध्ये बनवलेल्या कायद्यात मूळ कायद्यात असे म्हटले नव्हते की या कायद्यातील सर्व गुन्हे अजामीन पात्र असतील. 1989 मध्ये एक सुधारणा करण्यात आली आणि आज आपण 1989 मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या शीर्षकात पाहत आहोत की गुन्हे दखलपात्र आणि अजामीन पात्र आहेत. जेव्हा आपण कलम 37 मधील मजकूर वाचतो तेव्हा तिथं असं लिहिलेले नाही की या कायद्यातील गुन्हे दखलपात्र असतील. या कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीन पात्र असतील. म्हणून कोणीही या कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीन पात्र नाहीत या शीर्षकाने दिशाभूल करू नये. अनेक निकालांमध्ये निश्चित झाले आहे. स्टीफन मुलरचा निकाल आहे, साजीचा निकाल आहे, मॅथ्यूचा निकाल आहे, डी मान दत्ताचा निकाल आहे. इथे असे म्हटले आहे की या कायद्यांतर्गत सर्व गुन्हे जामीनपात्र नाहीत. कलम 37 चे शीर्षक दिशाभूल करते. या कायद्यांतर्गत ज्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे ते CRPCच्या पहिल्या अनुसूचीद्वारे नियंत्रित केले जातील. पहिल्या अनुसूचीच्या दुसऱ्या भागाद्वारे नियंत्रित केले जातील. म्हणजेच 3 वर्षापर्यंतचे गुन्हे CRPCद्वारे नियंत्रित केले जातील. CRPCमध्ये म्हटले आहे की त्यांच्या जामीनपात्र किंवा अजामीनपात्र स्वरूपाच्या संदर्भात 3 वर्षापेक्षा जास्त काळाचे उर्वरित गुन्हे ज्यांचा खटला विशेष न्यायालयात चालवला जाईल ते अजामीनपात्र गुन्हे असतील. तर आपण आता कलम 37 2 भागात वाचले आहे की जामीनपात्र गुन्हे आणि अजामीनपात्र गुन्हे. तर कलम 37 अनुसार जामीनपात्र गुन्हे म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त काळ कारावासाची शिक्षा असलेले गुन्हे ते जामीनपात्र आहेत आणि ज्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे ते अजामीनपात्र आहेत. वैध 3 वर्षापेक्षा कमी वयाचे गुन्हे कमीचे गुन्हे वैध आहेत आणि 3 वर्षापेक्षा जास्त गुन्हे अवैध आहेत. आपण कुठून आलो आहोत, हा अधिकार काय आहे, तुम्ही यामागे 3 किंवा 4 निकाल लिहू शकता. साजी विरुद्ध केरळ राज्य हा 2004चा केरळ NCBचा खटला आहे. साजी विरुद्ध केरळ राज्य यामध्ये असे म्हटले आहे की 3 वर्षापेक्षा कमी गुन्हे वैध आहेत आणि 3 वर्षापेक्षा जास्त गुन्हे अवैध आहेत. साजी विरुद्ध केरळ राज्य 2004च्या खंडपीठाचा खटला. मॅथ्यू उर्फ राजू विरुद्ध केरळ राज्य हा 2008चा खटला आहे. मॅथ्यू उर्फ राजू विरुद्ध केरळ राज्य, स्टीफन मुलर विरुद्ध महाराष्ट्र राज्य 2010चा मुंबई उच्च न्यायालयाचा खटला. स्टीफन मुलर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि दिमान दत्ता उर्फ चिंटू विरुद्ध एक्साईज 2002चा कोलकाता डबल बेंचचा खटला आहे. चारही प्रकरणांमध्ये इतरही निकाल आहेत. त्यात असे म्हटले होते की आमचे मूळ कायदे मंडळाचा उद्देश कधीच या कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीनपात्र करणे नव्हता. हे कायदे मंडळाचे उद्दिष्ट नव्हते. जर आपण 1985च्या कायद्याबद्दल बोललो तर शीर्षकात असे म्हटले होते की सर्व गुन्हे दखलपात्र असावेत. 1985च्या कायद्यात अजामीनपात्र असण्याचा स्वरूपाबद्दलही काहीही सांगितलेले नव्हते. मूळ कायद्यात नंतर 1999 मध्ये सुधारणा करून सर्व गुन्हे जामीनपात्र केले गेले. परंतु जेव्हा आपण त्यातील तरतुदी वाचतो, कलम 37 मधील मजकूर वाचतो तेव्हा आपल्याला असंही आढळत नाही की कायद्यांतर्गत सर्व गुन्हे जामीनपात्र असतील. त्यात असेही म्हटले होते की शीर्षक दिशाभूल करणारे दिसते आणि तरतुदीच्या मजकुरावर नियंत्रण ठेवणार नाही. म्हणून मूळ कायद्याच्या अंमलबजावणीच्या वेळी असलेली स्थिती तशीच राहील आणि त्यामुळे 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा असलेले गुन्हे जामीनपात्र असतील. या निकालांमध्ये असे म्हटले होते की 1985चा मूळ कायद्यातील सर्व गुन्हे CRPCच्या अंतर्गत चालवले जावेत. ही भूमिका आजही सारखीच आहे. त्यामुळे फक्त CRPCच्या अंतर्गत चालवले जातील. 3 वर्षापेक्षा कमी कालावधीचे गुन्हे जामीनपात्र आहेत आणि 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे गुन्हे अजामीनपात्र आहेत. ते म्हणाले की शीर्षकात अडकू नका. जर शीर्षक दिशाभूल करत असेल तर ते जामीन आणि जामिनाचा विषय बनते. दुसरे म्हणजे या कायद्यांतर्गत सर्व गुन्हे आहेत ते का ओळखणारे असेल आणि एक ओळखणारे रिझर्व्ह. तर शीर्षक देखील हे तेच सांगते, ओळखणारे. आणि जेव्हा तुम्ही तो कलम वाचता तेव्हा फौजदारी प्रक्रिया संहितेत काहीही असले तरी त्यात असे म्हटले जाते की कायद्यांतर्गत शिक्षापात्र प्रत्येक गुन्हा ओळखणारे असेल तर ओळखणारे जामीनपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे असतील. पण हे फौजदारी दंड संहिता CRPCद्वारे नियंत्रित केले जाईल. आता अजामीनमधील गुन्ह्यांबद्दल बोलूया. तुम्ही ते वाचले आहे का? 1 वर्षापेक्षा जास्त गुन्हे तुम्ही
जास्त दंडाचे गुन्हे तुम्ही सहमत असाल की त्यात गुन्ह्यांसाठी एक विशेष तरतूद आहे. तर प्रवाह येतो की 19 कलम, 24 कलम, 27 आणि कमर्शियल क्वांटिटी जेव्हा आपण मागच्या व्याख्यानात बोलत होतो, तेव्हा या कलमांची नावे वारंवार येत होती, की तुम्हाला हे कलम विशेषतः लक्षात ठेवायचे. कारण ते तुम्हाला अनेक ठिकाणी सापडतील. म्हणून पहा, येथे कलम जामिनीच्या संदर्भात आढळतो. आत्ताच तुम्हाला हे कलम डिफॉल्ट जामिनात देखील आढळले. 19, 24, 27 आणि कमर्शियल क्वांटिटी आहे आणि येथे पुन्हा जामिनात आढळते की जर ते 19, 24, 27 किंवा कमर्शियल क्वांटिटी प्रकरण असेल, तर आरोपीला जामिनावर किंवा जामिनावर सोडले जाणार नाही. जर तुमच्यावर असा आरोप असेल की तुम्ही कमर्शियल क्वांटिटीचा गुन्हा केला आहे, तुम्ही कलम 19, कलम 27 किंवा कलम 24 किंवा 27 अंतर्गत गुन्हा केला, तर तुम्हाला सामान्यतः जामीन दिला जाणार नाही. आता कलम 437 मध्ये जामिनाबद्दल तुम्ही CRPC जे निर्बंध वाचले आहेत, ते निर्बंध कायम राहतील आणि त्या अटीही कायम राहतील. त्यासोबतच काही नवीन अटी येतात, की सरकारी वकील तुम्ही 36C मध्ये वाचले आहे, की जामिनासाठी अर्ज करताना न्यायालय प्रथम सरकारी वकिलाला विरोध करण्याची संधी देईल की नाही. त्यानंतर न्यायालय काय करेल, 36C अंतर्गत न्यायालय काम करणाऱ्या सरकारी वकिलाला जामिनाला विरोध करण्याची संधी देईल. दुसरे म्हणजे जिथे सरकारी वकिलाने विरोध केला, सरकारी वकिलाला संधी दिली गेली. पहिली जबाबदारी आणि सरकारी वकिलाने विरोध केला आणि न्यायालय समाधानी झाले. आता तुम्हाला दिसेल की न्यायालयाला हे ठरवावे लागेल की जामिनाच्या टप्प्यावरच न्यायालयाला हे पाहावे लागेल की आरोपी अशा गुन्ह्यात दोषी आहे असं मानण्याचा कोणताही अधिकार नाही किंवा आधार नाही. प्रथम सरकारी वकिलाला येऊन विरोध करण्याची नोटीस देण्यात आली होती आणि सरकारी वकिलाने विरोध केला. त्यानंतर न्यायालयाला हे पाहावे लागेल, जेव्हा न्यायालयाला असे आढळते की आमच्याकडे कोणताही वाजवी आधार नाही, ज्याच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की तुम्ही गुन्हा केला आहे, नंतर कोणतेही न्यायालय जोखीम घेईल, ते पाहावे लागेल. 1 क्विंटल गांजा आहे, तुमच्याकडे जप्त केले गेले किंवा 10 किलो जप्त केले गेले. आता आपण असे कसे म्हणू शकतो की आपण या संदर्भात गुन्हा केला नाही? म्हणूनच जामीन मिळणे कठीण होते. यासोबत न्यायालयाला हे देखील पाहावे लागते की जर आपण त्या व्यक्तीला जामीन दिला, तर त्याने इतर कोणताही गुन्हा करण्याची शक्यता आहे का? जर अशी शक्यता नसेल, तर न्यायालयाने येथेच निर्णय घ्यावा की तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. हा वाजवी विश्वास आहे का? असा तुमच्यावर विश्वास आहे का? दुसरे म्हणजे न्यायालयाला असेही वाटले पाहिजे की जर तुम्हाला जामीन मिळाला, तर तुम्ही इतर कोणताही गुन्हा करणार नाही. म्हणूनच पहिली जबाबदारी सरकारी वकिलांचं ऐकणे. दुसरी जबाबदारी म्हणजे न्यायालयाला असे वाजवी विश्वास ठेवण्याचे कारण असावे की तुम्ही कोणत्याही गुन्ह्यात दोषी नाही. तुम्ही अशा गुन्ह्यात दोष करणार नाही. तिसरे म्हणजे न्यायालयाला असा विश्वास असावा की तुम्ही भविष्यात कोणताही गुन्हा करणार नाही. म्हणून या अटी लावल्यामुळे या कलम 19, 27 किंवा 24 किंवा व्यावसायिक प्रमाणात जामीन मिळणे कठीण होते. मग उपकलम 2 मध्ये म्हटले आहे की 437 मध्ये जामीन देण्यावर निर्बंध आहे. 437 मध्ये 5 प्रकारचे निर्बंध आहेत. कलम 4 मध्ये तुम्ही वाचलेल्या अटींव्यतिरिक्त या तरतुदी अटींव्यतिरिक्त तुमच्यावर लादल्या जातील. तुम्ही गुन्हा केलेला नाही आणि तुम्ही इतर गुन्हे करणार नाहीत अशी शक्यता आहे. असे मानण्याचे कारण सरकारी वकिलांना सूचना या अटी कलम 37च्या अटींपेक्षा वेगळे असतील. या मर्यादांव्यतिरिक्त लक्षात ठेवा की कलम 37ची मर्यादा CRPCच्या मर्यादांव्यतिरिक्त आहे. जेव्हा तुमच्याशी डिफॉल्ट जामिनाबद्दल युनियन ऑफ इंडिया विरुद्ध CRPCच्या एका प्रकरणात चर्चा झाली, तेव्हा आम्ही याबद्दल बोलत होतो. डिफॉल्ट जामिनाचा कठीण अटी होत्या. हे थमसरानीच्या प्रकरण होतं. थमसरानीच्या प्रकरणात असे म्हटले होते की जर डिफॉल्ट जामिनाची तरतूद तुमच्या हातात आली, तर अधिकार तुमच्या हातात आला, तर कलम 37ची कठोर अट येथे लागू होणार नाही. म्हणून डिफॉल्ट जामिनावर सरकारी वकिलाचे म्हणणे ऐकणे, डिफॉल्ट जामिनावर तुम्ही गुन्हा केला नाही असे समाधानी असणे, हे डिफॉल्ट जामिनाच्या अटींमध्ये आवश्यक नाही. परंतु सामान्यतः जेव्हा आपण या 4 गुन्ह्यांबद्दल बोलतो, कलम 19, 27 कलम 24 आणि व्यावसायिक प्रमाण, तेव्हा कलम 37चे निर्बंध तिथे पाळावे लागतात. म्हणून तुमच्या जामिनाबद्दलच्या तरतुदी आहेत. आता आपण या कायद्याचा भाग असलेल्या इतर काही कठीण तरतुदींबद्दल बोलूया. ते कशामुळे कठीण होते? तुम्हाला प्रवाहात काय मिळते? कलम 32 मध्ये आणखी एक गोष्ट लिहावी की या कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळेल की नाही. अटकपूर्व जामीन देण्यावर कोणतेही बंधन नाही.
तुम्ही असा निकाल निघू शकता की या कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळेल. बालचंद जैन विरुद्ध राज्य सरकार 1987 1997चा असा एक खटला होता. मग MSC ST कायद्यात तुम्हाला मिळणाऱ्या अटकपूर्व जामीनवर SC ST कायद्यात जे तुम्हाला जामीन मिळणाऱ्या अटकपूर्व जामीनावर कोणताही बंधन नाही. जसं तिथं बंधन असतो तसं इथं नाही. कलम 18 मधील विशिष्ट तरतुदी अटकपूर्व जामीन मिळणार नाही असा SC ST ॲक्टमध्ये आहे. NDPS कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही जी तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी रोखते. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की अटकपूर्व जामिनातही कलम 37च्या अटी समाविष्ट आहेत की सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले जाईल आणि जर सरकारी वकिलांना आक्षेप घेतला तर न्यायालयाचे समाधान झाले पाहिजे आणि तुम्ही गुन्हा केला नाही याचे वाजवी कारण असले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला जामीन मिळाला तर तुम्ही पुन्हा गुन्हा करणार नाही. तर अट 37ची लागू होईल. परंतु न्यायालयाने बालचंदच्या प्रकरणात निर्णय दिल्यास तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळू शकतो. कलम 32 मध्ये आणखी एक तरतूद आली आहे जी तुम्ही अनेक वेळा पाहिली असेल. जेव्हा खटला ट्रायल कोर्टासमोर चालू असतो आणि एखाद्या व्यक्तीला 3 वर्षापेक्षा कमी कारावाची शिक्षेच्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवले जाते तर न्यायालयाने तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा सुनावली असेल आणि तुम्ही जामिनावर बाहेर असाल तर तिथले ट्रायल कोर्ट तुमची शिक्षा स्थगित करते, शिक्षेचा आदेश स्थगित करते. परंतु NDPS कायद्याच्या प्रकरणामध्ये कलम 38ची तरतूद लागू होत नाही की ट्रायल कोर्ट स्वतःची शिक्षा स्थगित करू शकतो. NDPS कायद्यात जर ट्रायल कोर्टाने किंवा विशेष कोर्टाने कोणतीही शिक्षा दिली असेल तर तुम्ही तुरुंगात जाल हे निश्चित आहे. इतर कायद्यांमध्ये जसं पडते तसं कोणतेही निलंबन होणार नाही की ट्रायल कोर्टाला असा अधिकार आहे की जर शिक्षा 3 ते 9 वर्षापर्यंतची असेल तर ते निर्णयाची शिक्षा असं तर त्या शिक्षेला ते स्थगिती देऊ शकतात. परंतु NDPS कायद्यात ही तरतूद लागू होत नाही. हो, निलंबन करता येते. ते कोण करू शकतो? अपीलीय न्यायालय ते करू शकते. जेव्हा तुम्ही अपीलासाठी जेव्हा अपीलीय न्यायालय तुम्हाला कलम अंतर्गत निलंबित करू शकते. पण तिथेही जेव्हा अपीलीय न्यायालय तुम्हाला निलंबित करते तेव्हा त्यांना कलम 37च्या तरतुदी लक्षात ठेवाव्या लागतात. हा निकाल 2000 मध्ये दादू उर्फ तुलसीदास विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात आला. अपीलीय न्यायालय तुम्हाला निलंबित करू शकते, ट्रायल कोर्ट देखील निलंबित करू शकते आणि अपीलीय न्यायालय देखील निलंबित करू शकते. म्हणून ट्रायल कोर्टाला असे करणे यापासून रोखण्यात आणि अपीलीय न्यायालयाला सांगण्यात आले की ते असं करू शकते, परंतु त्यांना कलम 37च्या जामीन तरतुदी लक्षात ठेवाव्या लागतील. यात एक अपवाद आहे की जर तुम्हाला कलम 27 अंतर्गत शिक्षा झाली तर तुम्हाला निलंबन मिळू शकतं. कलम 27 अशा व्यसनी व्यक्तीला शिक्षा देत होते जे अंमली पदार्थाचे व्यसन लागलेले आणि त्यावर अवलंबून आहे. आम्ही त्याला शिक्षा देत होतो म्हणून गांजा किंवा कोकेनच्या बाबतीत आम्ही 1 वर्ष देत होतो आणि उर्वरित काळात आम्ही 6 महिने देत होतो. आपण व्यसनी झालेल्या व्यक्तीला कलम 27 अंतर्गत दोषी ठरवून निलंबन देऊ शकतो. त्यानंतर आपण त्याची शिक्षा निलंबित करू शकतो. परंतु इतर गुन्ह्यांसाठी कोणतेही निलंबन होणार नाही. अपीलीय न्यायालय ते करू शकतो, पण अपीलीय न्यायालयाने दादू उर्फ तुलसीदास यांच्या प्रकरणाचाही विचार केला पाहिजे. मी म्हणालो की तुम्हाला कलम 37च्या अटी देखील लक्षात ठेवाव्यात. कलम 33 जर आपण CRPC मध्ये कलम 360च्या तरतुदी वाचल्या तर प्रोबेशनचा उल्लेख आहे. आरोपीला प्रोबेशनवर किंवा फटकारण्यावर सोडण्यात येईल. तर कलम 33 याबद्दल सांगते की त्याला सोडता येणार नाही. कलम 360च्या तरतुदी किंवा क्रिमिनल प्रोबेशन कायद्याच्या तरतुदी NDPS कायद्याच्या गुन्ह्यांना लागू होत नाही. याला 3 अपवाद आहे की जर आरोपीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला प्रोबेशनवर सोडता येईल. तिथे पहा, इथे 360 मध्ये 21 वर्षाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. तर त्याला प्रोबेशनचा लाभ येईल. हा अपवाद आहे. सामान्य नियम असा आहे की प्रोबेशन किंवा ऑफेंडर प्रोबेशन कायदा लागू होणार नाही. म्हणून प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट लागू होणार नाही. हा सामान्य नियम लागू होत नाही. असे 3 अपवाद आहे की जर आरोपी 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल किंवा आरोपीला कलम 26 किंवा कलम 27 अंतर्गत शिक्षा झाली असेल तर फायदा प्रोबेशनचा अधिकार दिला जाऊ शकतो. 3 अपवाद आहेत. कलम 26 परवानाधारकाने काय उल्लंघन केले आहे. कलम 27 म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीला शिक्षा झाली आहे आणि तिसरी अट म्हणजे जर आरोपी 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल, अल्पवयीन असेल तर आपण त्याला प्रोबेशनचा लाभ देऊ.
म्हणून हे महत्त्वाचे कलम आहे. कलम 32 आणि कलम 33 जिथे 379च्या तरतुदी तुम्हाला लागू होत नाहीत. सामान्य नियम फक्त एक अपवाद आहे, की जर आरोपीला कलम 27 अंतर्गत शिक्षा झाली, तर आपण त्याचा निकाल स्थगित करू शकतो. अपिलीय न्यायालय तो स्थगित करू शकतो. पण कलम 37 प्रोबेशन कायदा किंवा कलम 360चे निर्बंध लक्षात घेऊन एन-डी-पी-एस कायद्याच्या प्रकरणामध्ये लागू होत नाहीत. तर ते लागू होते फक्त 3 अपवाद आहेत. जर आरोपी 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल किंवा आरोपीला कलम 26 किंवा कलम 27 अंतर्गत शिक्षा झाली असेल. विशेष न्यायालयासमोर काम चालवले जाणारे खटले सीआरपीसीनुसार असतील. तरतुदी कशा नियंत्रित केले जातील, आरोप कसे लावले जातील, 313 विधान कसे केले जातील, 315 विधान कसे केले जातील, हे सर्व सीआरपीसीद्वारे नियंत्रित केले जाईल, हे देखील सांगितले गेले. नंतर आणखी एक प्रकरण, कलम 38 मध्ये कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. एखाद्या कंपनीने गुन्हा कधी केला आहे असे मानले जाईल. कंपनी देखील गुन्ह्यासाठी जबाबदार असेल. कलम 38 कलम 38 देखील याच सोबत पाहूया. कलम 38 कंपन्यांबद्दल बोलते. कलम 38 मेन्स रियाबद्दल बोलते, की जो कोणी कंपन्यांचा संचालक असून त्याचा प्रबंधक असून एन-डी-पी-एस ॲक्टचा गुन्हा होऊ देतो, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 38 मध्ये केली गेली आहे. तर 4 कलम आपल्याला मिळाल्या जिथे मेन्स रियाबद्दल बोलले गेले. कलम 19, कलम 25, कलम 26 आणि कलम 38. तर हे पेनल्टी, रेग्युलेशन आणि प्रिव्हेन्शनच्या संबंधित तरतुदी होत्या. कलम 39, कलम 37 वाचल्यानंतर काही गुन्हेगारांना प्रोबेशनवर सोडता येते याबद्दल चर्चा होते. 27 बद्दल चर्चा होत होती, म्हणून कलम 27 अंतर्गत आम्ही गुन्हेगारांना प्रोबेशनवर सोडू आणि आम्ही त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवू. तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रात जाऊ शकता आणि तिथून अहवाल मिळवू शकता आणि जर अहवाल ठीक आल्याचं आढळल्यास तर त्याला फटकारल्यानंतर सोडलं जाऊ शकते. कलम 27 बद्दल चर्चा होती. कलम 27 सोबत आम्ही व्यसनींशी संबंधित इतर तरतुदी देखील वाचू, म्हणून आम्ही सध्या त्यावर चर्चा करत नाहीत. येणारी तरतूद गृहीत धरण्याजोगे संबंधित आहेत. गृहीत धरणे एन-डी-पी-एस त्याचा कसा सामना करते. कृती, जेव्हा आपण गुन्ह्यांबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही आय-पी-सी वाचता तेव्हा गुन्ह्यांचे 2 भाग असतात. एकतर तुटक पुरुषांचा अनुभव आणि प्रत्यक्ष वाचतो. जी मेन्स रिया म्हणजे तुमची मनस्थिती अशी असावी आणि तुम्ही केलेले काम म्हणजे ॲक्टस रिया कायद्यानुसार तुम्ही घोषित केला पाहिजे. जेव्हा आपण एन-डी-पी-एस कायद्याबद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला फक्त 4 ठिकाणी असे दिसते की एन-डी-पी-एस कायद्यातील मेन्स रियाबद्दल बोललं जाते. अन्यथा तुम्हाला असे वाटेल की मेन्स रिया आवश्यक नाही. एन-डी-पी-एस कायद्यामध्ये कोणत्याही तरतुदी आहेत जिथे कायद्यात मेन्स रिया आवश्यक आहे अशा विशेषतः लिहिल्या आहेत. कलम 19, कलम 25, कलम 26 आणि कलम 38 मध्ये या 4 कलमांमध्ये विशेषतः असे म्हटले आहे की मेन्स रिया आवश्यक असेल. अन्यथा तुम्ही इतर कलम 15, 16, 20, 17 पाहू शकता. तिथे मेन्स रियाची चर्चा केलेली नाही. या 4 कलमांमध्ये फक्त मेन्स रियाची चर्चा केली आहे. तर एन-डी-पी-एस कायदा हा एक कठोर कायदा आहे की मेन्स रिया हटवण्यात आला आहे आणि तुमचा ॲक्टस रिया आधारेच शिक्षा दिली जाते. त्या निकालांमध्ये जसे बरेच निर्णय आले आहेत की ते कठोर कायदा नाही, एन-डी-पी-एस कायदा कठोर नाही. आम्ही प्रत्येक कलमावर विश्वास ठेवू की मेन्स रिया समाविष्ट आहे. मग मेन्स रिया कसा हटवण्यात आला आहे. पण जर कायद्याने असे केले असेल की त्याने विस्थापन कलम जोडले असेल तर त्यालाच आपण पुराव्याचा उलटभार म्हणतो. म्हणून जेव्हा आपण कलम पाहतो तेव्हा जर आपण कलम 35 आणि कलम 54 एकत्रितपणे वाचले तर आपण असे पाहू शकतो की पुराव्याचा उलट भारांशी संबंधित कलम आहेत. मेन्स रिया आणि ॲक्टस रियाशी रिया आवश्यक आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये म्हटले आहे की मेन्स रिया येथे आहे. जर तुम्ही वाजवी शंकापलीकडे आरोपीची ॲक्टस रिया सिद्ध केले तर मेन्स रिया पुरवला जातो. कलम 35 पहा. पहिले तत्व म्हणजे तो एक कठोर कायदा आहे आणि का जिथे मेन्स रिया आवश्यक नाही. खत बेसिलीच्या बाबतीत तुम्ही पाहतात असे म्हटले होते की नाही, तो कठोर कायदा नाही, येथे मेन्स रिया आणि ॲक्टस रिया दोन्ही आहेत. मग असे म्हटले गेले की मेन्स रिया कसे आहे. मेन्स रिया दिसत नाही, ते कलम 15 मध्ये दिसत नाही, ते कलम 16 मध्ये दिसत नाही. तर तो म्हणाला नाही, तुम्ही आयोजन पक्षाला वाजवी संशयापलीकडे ॲक्टस रिया स्थापित करावा लागेल आणि ॲक्टस रिया स्थापित होताच
आरोपीचा कृत्य स्थापित होतो. त्यानंतर कलम 35मध्ये मेन्सरिया प्रदान केलं जातं. असे नाही की मेन्सरिया आवश्यक नाही, परंतु मेन्सरिया सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. कलम 35 मेन्सरिया प्रदान करत म्हणून म्हणून अभियोजन पक्ष जो आहे त्यांना का आवश्यक नाही आणि मेन्सरिया प्रदान होताच कलम 54चा गृहीत धरला जाऊ शकतो. आपल्याला मेन्सरिया आणि ॲक्टसरिया दोन्ही सिद्ध करावे लागतील. याचे सामान्य तत्व काय आहे? परंतु जेव्हा आपण NDPS कायद्याबद्दल बोलतो तेव्हा NDPS कायदा म्हणतो की नाही, आपण मेन्सरिया गृहीत धरू, तुम्ही ॲक्टसरिया सिद्ध करा. म्हणून आपण कलम 35 एकदा पाहूया. कलम 35 म्हणतो की या कायद्याअंतर्गत अशा कोणत्याही गुन्ह्याच्या खटल्यात ज्यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती आवश्यक आहे, असे एका निकालात म्हटले आहे की ॲक्टसरिया आणि मेन्सरिया प्रत्येक गुन्ह्यात आवश्यक आहेत. NDPSच्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये ते आवश्यक आहे. परंतु मेन्सरिया जे मानसिक स्थिती आहे, कलम 35 कसे पाहावे? ते कलम 35 म्हणते की कायद्याअंतर्गत असं कोणत्याही गुन्ह्याच्या खटल्यात ज्यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती आवश्यक आहे, न्यायालय असे गृहीत धरेल की आरोपीची अशी मानसिक स्थिती आहे, ॲक्टसरिया आणि मेन्सरिया दोन्ही आवश्यक आहेत. ॲक्टसरिया फक्त वाजवी संशयापलीकडे सिद्ध करावे लागते. मेन्सरिया पुरवला जात आहे. कलम 35 मधून अभियोजन पक्षाला जाहिरात कुठे मिळत आहे? तर कलम 35 मध्ये असे म्हटले आहे की जिथे मानसिक स्थिती आवश्यक असेल तिथे न्यायालय असं गृहीत धरेल की आरोपीची अशी मानसिक स्थिती होती. आता याला रिव्हर्स ओझे म्हणतात. प्रथम कायद्याने फिर्यादीकडून ते सिद्ध न करता पुरुषार्थ का आणला आहे. नंतर आरोपीला सांगितले जातं की जर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही ते सिद्ध करू नये आणि असे म्हटले गेले की आरोपीला हे सिद्ध करणे हा बचाव असेल की आरोपीची गुन्हा करण्यासाठी मानसिक स्थिती नव्हती, म्हणून फिर्यादीकडून हे सिद्ध करणे आवश्यक होते. पण कलम 35ने काय केलं, त्याने त्याला पुरवले, त्याला त्याच्या कर्तव्यातून मुक्त केले आणि त्याला सोडल्यानंतर दोन्ही गोष्टी केल्या गेल्या. प्रत्यक्ष मेन्सरिया सिद्ध झाले. फिर्यादीकडून कलम 35 अंतर्गत ॲक्टस रिअस मेन्सरिया सिद्ध झाले. मग ओझे कुठं हल्ले? ते आरोपीकडे वळले की आता त्याने सिद्ध करावे की त्याची मानसिक स्थिती नव्हती आणि अशी मानसिक स्थिती नव्हती हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर आहे. त्याची पातळी काय आहे हे वाजवी शंका पलीकडे आहे. आरोपीवर जबाबदारी काय आहे? जर तुम्ही तुमच्या फिर्यादीच्या खटल्यात शंका निर्माण केली तर तुमचे काम पूर्ण होईल, परंतु जेव्हा तुमच्या विरुद्ध खटल्याची बाजूने जातो तेव्हा आरोपीची जबाबदारी असते की ते संशयापलीकडे सिद्ध करावे. तर हा प्रत्यक्षार्थाचा प्रश्न आणि जेव्हा प्रत्यक्षार्थ दोन्ही आढळतात तेव्हा कलम 54 लागू झाले. सरकारी वकिलांनी ॲक्टस रिअस आणि मेन्स रिया सिद्ध केले आणि ते कलम 35 अंतर्गत पूर्ण झाले. म्हणून कलम 54 मध्ये ताबा, बेकायदेशीर वस्तूंच्या ताब्यातून आलेली गृहीतके सांगितली गेली. आता गुन्ह्याबद्दल आणखी एक गृहीतके आली तर ताबा सिद्ध झाला तर गुन्ह्याबद्दल आणखी एक गृहीतके आली आहेत. सध्या गुन्ह्याबद्दल गृहीतके लावली जात नव्हती. कलम 35 फक्त मेन्सरिया आणि ॲक्टस रिअस बद्दल बोलत होता, पण कलम 35 मध्ये ही गृहीतके लावली जायला सुरुवात झाली. कलम 54 गुन्ह्याबद्दल गृहीतके लावत आहे. जेव्हा याला कलम 54ची परवानगी देणारी गृहीतके म्हटली जाते तेव्हा खटल्यात संशयापलीकडे ताबा सिद्ध झाला आहे आणि कलम 35 अंतर्गत मेन्सरिया खरे पूर्ण झाले आहे. तेव्हा न्यायालय काय करू शकते? कलम 54 म्हणते की ज्या व्यक्तीकडे ताबा सापडला आहे त्याने कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा केला आहे असे गृहीत धरू शकतो. म्हणून दोन प्रकारचे गृहीतक आहेत. एक मानसिक पैलूबद्दल कलम 35 मध्ये आणि कलम 54 मध्ये ताबा सांगितला आहे की ताब्याबद्दल तुमच्या विरुद्धचं गृहीतक मानलं जात आहे की जर तुमच्याकडे दारूचा ताबा असेल तर तुम्ही या दारूच्या संदर्भात निश्चित काही गुन्हा केला आहे. तर आता आरोपीने काय करायचे आहे? तर जबाबदारी आरोपीवर येतो की त्याच्याविरुद्ध कलम 54 अंतर्गत गृहीतक मानले जात आहे. म्हणून आरोपीला 54ची गृहीतक कोणत्या टप्प्यापर्यंत सिद्ध करायची आहे? कलम 54 स्वतःच हे सांगते. कलम 54 सांगते की जोपर्यंत उलट सिद्ध होत नाही तोपर्यंत ते गृहीतक धरले जाऊ शकते. तर हे आरोपीची जबाबदारी व्यक्त करते आणि आरोपीची जबाबदारी आहे की शक्यतो अनेक गोष्टीपर्यंत त्याला हे सिद्ध करावे लागेल की त्याने गुन्हा केला नाही. आत्तापर्यंत मेन्सरिया खरा पुरावा सिद्ध होत होता. आता 35 मध्ये असं गृहीत धरलं जाते की तुम्ही गुन्हा केला आहे. तर या गोष्टींना थोड्याशा गुंतागुंतीच्या आहेत. तर चला कलम 35 आणि कलम 54 पाहूया.
त्याआधी आपल्याला हे एक मूलभूत तत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे, की कोणत्या गुन्ह्यासाठी ॲक्टस रिया आणि मेन्स रिया या 2 आवश्यक आहेत. म्हणून ॲक्टस रिया हे एक अभियोक्त्याने सिद्ध करावे लागेल. ताबा सिद्ध करावा लागेल, वाहतूक हे सिद्ध करावं लागेल, की तुम्ही वाहतूक करत होता, वस्तू तुमच्या ताब्यात होत्या म्हणून तुम्ही कलम 35चा तुमचा मेन्स रिया गृहीत धरते. आता जेव्हा मेन्स रिया आणि ॲक्टस रियास हे दोन्ही सिद्ध होतात, तेव्हा कलम 54 देखील येतो आणि कलम 54 म्हणतो, की तुम्ही गुन्हा केला आहे, तर आरोपीची जबाबदारी काय? म्हणून आता आरोपीला त्याच्याकडे असलेला ताबा योग्य नव्हता, त्याची संभाव्यतेची प्रबळता देखील सिद्ध करावी लागेल. मग आरोपी हे सिद्ध कसे करणार? तर आरोपीला कोणता उपाय असेल तर ते कसं सिद्ध करू शकेल? या संदर्भात अनेक निकाल आहेत. त्या निकालांमध्ये काही गोंधळ निर्माण झाला आहे, म्हणून आम्ही तुमच्याशी सारांशाबद्दल बोलू. जे पहा, जेव्हा आपण प्रक्रियात्मक भाग पुढे वाचतो, तेव्हा तुम्हाला दोन भाग सापडतील. प्रक्रियात्मक भागांचे प्रकार 2 असतील, ज्यामध्ये अभियोजन पक्षाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करावी आणि अनिवार्य तरतुदी आहेत. जप्ती हे स्थापित करावे लागेल की वस्तू कोणाकडून जप्त केल्या गेल्या. आम्ही शोध घेतला म्हणून शोध आणि जप्तीच्या संदर्भात 2 प्रकारच्या तरतुदी असतील. एक अनिवार्य तरतुदी आणि एक निर्देशिका तरतूद. म्हणून आरोपीकडे एकमेव बचाव उरतो, तो म्हणजे त्याने अभियोक्ता पक्षाच्या अनिवार्य तरतुदी सिद्ध करू नयेत की अभियोक्ता पक्षाने अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरले. पहा, प्रत्यक्ष कारण सिद्ध करताना अभियोक्ता पक्षाला वाजवी शंका पलीकडे सिद्ध करावे लागेल आणि जर तो प्रत्यक्ष कारण सिद्ध करतो तर कलम 35 अंतर्गत पुरुष कारण पूर्ण होतो आणि नंतर 54चे गृहीतक येतो की तुम्ही गुन्हा केला आहे. म्हणून आरोपीकडे काय उरते? म्हणून आरोपीला त्या 2 प्रकारच्या तरतुदी लक्षात ठेवाव्या लागतील, जे अनिवार्य तरतुदी आणि निर्देशिका तरतुदी आहेत. जर आरोपीने सिद्ध केले की अनिवार्य तरतुदींचे पालन केले गेले नाही, की अभियोक्ताने या अनिवार्य तरतुदींचे पालन केले नाही, तर 54ची गृहीतक मांडली जाणार नाही. परंतु जर आरोपीने अनिवार्य तरतुदींचे उल्लंघन सिद्ध केले, तर कलम 54ची गृहीतक मांडली जाणार नाही. अभियोजन पक्षाला 54चा फायदा मिळणार नाही आणि आरोपीला फायदा मिळेल. परंतु इतर प्रकारच्या निर्देशिका तरतुदी आहेत. जर आरोपीने निर्देशिका तरतुदींचे उल्लंघन केले, तर या आधारावर गृहीत धरण्यापासून न्यायालयाला रोखता येणार नाही. त्यानंतर न्यायालय सर्व गोष्टी पाहेल, सर्व तथ्य पाहेल, सर्व परिस्थिती पाहेल, त्यानंतर गृहीत धरायचे की नाही पाहेल. परंतु जर तुम्ही अनिवार्य तरतुदीचे उल्लंघन सिद्ध केले, तर या अभियोजन पक्षाच्या खटल्याचे मोठे नुकसान होईल आणि 54 अंतर्गत गृहीत धरले जाणार नाही. आणि यामध्ये काही निर्णय आहेत जे कलम 54 आणि कलम 35 अंतर्गत गृहीत धरण्याबद्दल आहेत. 2008 मध्ये नूर आगा विरुद्ध पंजाब राज्य असे म्हटले होते की त्यात घालून दिलेल्या प्रक्रियात्मक आवश्यकता कठोरपणे म्हणजे कंप्लायन्सेस कठोरपणे पूर्ण करणे आवश्यक आहे असे म्हटले होते. पुढे तुम्ही या गोष्टींबद्दल वाचाल, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे अशी आवश्यकता आहे. असे म्हटले की जर ते काटेकोरपणे पाळले गेले नाहीत, तर नूर आगा प्रकरणात 54चे गृहीतक उपस्थित केलं जाणार नाही. पण 2018 मध्ये मोहनलाल विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात मोहनलालचा खटला आला. यामध्ये असे म्हटले की वाजवी संशयापलीकडे प्रथमदर्शनी खटला वापरलेल्या शब्दांचा सार असा आहे की फिर्यादीला वाजवी संशयापलीकडे प्रथमदर्शनी खटला स्थापित करावा लागेल. आता हे स्वतःच परस्पर विरोधी आहे. एकीकडे ते म्हणतात की प्रथमदर्शनी सिद्ध केले पाहिजे आणि दुसरीकडे ते म्हणत आहेत की वाजवी संशयापलीकडे सिद्ध केले पाहिजे. म्हणून हे विरोधाभासी आहे. त्या निकालाचा सार असा आहे की फिर्यादीने वाजवी संशयापलीकडे आपला खटला प्रथमदर्शनी सिद्ध केला पाहिजे. 2019 मध्ये हनीफ खान उर्फ अन्नू खान विरुद्ध एनसीबी या प्रकरणात तिसरा निकाल आला. त्याच्यात असे म्हटले गेले की फिर्यादीने वाजवी संशयापलीकडे प्रथमदर्शनी खटला स्थापित केला पाहिजे. नंतर तो सौम्य करण्यात आला, म्हणून निकाल फारसा स्पष्ट नाही. पण तुम्ही हे सारांशात लिहू शकता की फिर्यादी पक्षाला फक्त शोध आणि जप्ती सिद्ध करावी लागेल. जर शोध आणि जप्तीचा अनिवार्य तरतुदींचे पालन केले गेले नाही, तर त्यांना फायदा मिळेल आणि जर बचाव पक्षाने शोध आणि जप्तीच्या निर्देशिका तरतुदींचे पालन न करणे सिद्ध केले, तर त्यांना फायदा मिळू शकतो. खटल्याच्या इतर परिस्थिती लक्षात घेऊन आणखी एक निकाल आहे, जो कलम 54 साठी आहे. धरमपाल विरुद्ध पंजाब राज्य 2010 मध्ये आला. या खटल्यामध्ये बोलतो की कलम 54 कायदेशीर
कल्पनारम्य निर्माण करते. अशा कायदेशीर कल्पनारम्यता आहे की जिथे तुम्हाला निर्णायक स्वरूपाच्या गोष्टी सिद्ध करण्याची संधी दिली जाणार नाही. परंतु हे देखील न्याय नाही. म्हणून तुम्हाला मिळालेल्या 4 निकालांमध्ये नूर आगा, मोहनलाल, हनीफ खान आणि धरमपाल कलम 54 वर्णन केले आहे. मग पुन्हा एकदा आपण ग्राहतिकाबद्दल थोडक्यात सारांश स्वरूपात बोलूया. सामान्य कायदा म्हणतो की ॲक्टस रिअस आणि मेन्स रिया दोन्ही वाजवी संशयापलीकडे खटला स्थापित करत आहात. हे अभियोजन पक्षाचे कर्तव्य आहे. परंतु जेव्हा आपण NDPS कायद्याबद्दल बोलतो, NDPS कायद्याची कलम 35 एका जबाबदारीतून फिर्यादीला मुक्त करते, की जर तुम्ही ॲक्टस रिया सिद्ध केलं आणि आरोपीचे कृत्य सिद्ध केले, तर कलम 35 म्हणते की आम्ही त्याची मानसिक स्थिती गृहीत धरू. म्हणून खटला चालवण्यास मुक्त करण्यात आले. दोन्ही आवश्यक होते, परंतु खटला चालवण्यास मुक्त करण्यात आले. नंतर आरोपीवर जबाबदारी देण्यात आली की तुमच्या विरुद्ध मानसिक स्थिती गृहीत धरली गेली आहे. आता तुम्ही ते वाजवी संशयापलीकडे सिद्ध करू नये. मानसिक स्थिती गृहीत धरणे आणि जेव्हा ॲक्टस रिया आणि मेन्स रिया दोन्ही पूर्ण होतात, तेव्हा कलम 54 देखील लागू होतो. कलम 54 म्हणतो की जो आरोपी ताब्यात सापडतो त्याने गुन्हा केला आहे असे आपल्याला वाटते. न्यायालय असं गृहीत धरते की त्याने पुन्हा गुन्हा केला आहे. म्हणून जेव्हा गुन्ह्याचा अंदाज देखील बनवला जातो, तेव्हा आरोपीने काय करावे? त्याला शक्यतेची शक्यता जास्त आहे की त्याने गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल. तर आरोपी हे सिद्ध कसे करेल? त्याच्याकडे 2 मार्ग आहेत. ते म्हणजे अनिवार्य तरतूद आणि निर्देशिका तरतूद. जर त्याने अनिवार्य तरतुदीचे पालन न करणे सिद्ध केले, तर त्याला फायदा मिळेल. कलम 54 ची ग्रहतिका त्याच्याविरुद्ध राहणार नाही. जर त्याने निर्देशिका तरतुदीचे पालन न करणे सिद्ध केले, तर ते आता न्यायालयाच्या हाती आहे. परिस्थिती लक्षात घेऊन कलम 54 चे ग्रहतिक उठवावे की नाही हे न्यायालय ठरवेल. म्हणून तुमच्या ग्रहतिकाशी संबंधित या तरतुदी होत्या. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण या कायद्याच्या इतर महत्त्वाच्या कलमांबद्दल आणि तरतुदींबद्दल सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.